मतिमंद व मूकबधीर विद्यार्थ्यांच्या सहवासात एक दिवस. मूकबधीर मतिमंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य. भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे उपक्रम. दुधाडे येथील मनुदेवी फाउंडेशन संचलित मूकबधीर निवासी महाविद्यालय व काकुमाई बहुउद्देशीय अपंग सेवा संस्था निवासी मतिमंद मुलींची शाळा नंदुरबार येथे असून शाळेत ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी सातपुड्यातील दुर्गम भागातील आहेत, तर काही जिल्ह्याच्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गावाचे आहेत. कुटुंबापासून दुरावलेली मतिमंद व मूकबधीर बालके यांचे वेगळेच विश्व आहे. सहसा बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क नसतो, त्यामुळे त्यांचे एक वेगळे जग ते स्वतः निर्माण करून घेतात. दुरावलेल्या मतिमंद व मूकबधीर विद्यार्थ्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या भावनेशी एक वेगळे नाते जोडण्याचे काम जागतिक दिव्यांग दिवशी भारतीय जैन संघटना तळोदा, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ तळोदा ग्रुपच्या वतीने करण्यात आले. त्यांना आवश्यक असणाऱ्या टी शर्ट, कपडे, पॅन्ट, खेळणी साहित्य, फुटबॉल, बॅडमिंटन, चेंडू वगैरे प्रकारचे गेम वगैरे तसेच आवश्यक किराणा, डाळ, पोहे वगैरे साहित्य देऊन त्यांच्यासोबत हिचगुज करून विविध खेळ खेळून मतिमंद मूकबधीर मुला मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. मतिमंद व मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहवासात या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी भारतीय जैन संघटनाचे जिल्हाध्यक्ष, प्रवासी महासंघाचे सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पत जैन, कुशल जैन, चेतन दानका, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, संघटक वासू माळी, सचिव प्राध्यापक राजाराम राणे, पंकज तांबोळी, नितीन पाटील तसेच मूकबधीर व मतिमंद संस्थेचे विनोद चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, मुख्याध्यापक, कर्मचारी आदी उपस्थित होते.